साहेब आज दहीहंडी संदर्भात बैठक झाली. दहीहंडी संदर्भात काय शासनाची भूमिका असणार आहे? गोकुळाष्टमी आणि दहीहंडी हा तर आपला सांस्कृतिक कार्याचा एक महोत्सव म्हणा, उत्सव म्हणता यायचं नाही, महोत्सवच असतो आणि खूप आनंदानं तो आपण साजरा करतो. तरुण मंडळीचा खूप मोठा सहभाग असतो. एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं, चैतन्य असतं. तर कोरोनाच्या परिस्थितीमुळं मागील वर्षी आपण करू शकलो नाही. यावर्षी करावं की नाही याबाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वांची भूमिका समजून घेतली. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी त्यामध्ये होते, अधिकारी होते, त्याचबरोबर टास्क फोर्सचे सर्व प्रमुख मंडळी त्यामध्ये होती आणि त्यावर चर्चा आमची झालेली आहे. शेवटी असं आहे की महत्त्व तर शेवटी जनतेच्या आरोग्याला आणि जीवितालाच द्यावं लागणार आहे. उत्सव महोत्सव हे सगळी गर्दी याच्यातून जर कोरोना वाढणार असेल तर शेवटी आपणच आपल्याला बंधनं घालून घेणं हे गरजेचं आहे. एक गोष्ट आहे की शेवटी अर्थव्यवस्था चालली पाहिजे म्हणून नियमांमध्ये थोडं आपण काही शिथिल केलं आहे. तर शेवटी अर्थव्यवस्था महत्त्वाची असते म्हणून. परंतु सणावारावर आणि अशा उत्सवावर थोडीशी आपल्याला काळजीपूर्वकच जावं लागेल. पण विरोधकांचं म्हणणं आहे की इतर बाबीला तुम्ही परवानगी देताय, मग तुम्ही हिंदू सणांसाठीच का बंधनं घालताय? हिंदू विरोधी सरकार आहे असा आरोप केला. नाही, त्यांनी काय आरोप करावं ते त्यांचा प्रश्न आहे. परंतु समजून घेतलं तर आपण सर्वच याच्या वारकऱ्यांची आपण एवढी मोठी खरं जे आपण पाहतो आषाढी एकादशी आपल्या याचं खूप मोठा धार्मिक सोहळा आहे आपला तो. सर्व लोक वारीला जातात. 10 लाखापेक्षा लोक ज्यादा वारकरी एकत्र येतात, पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. तर सगळ्यांनी थांबले सर्वजण, असं काही नाही. सगळ्या याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की निराळे जे सण मुस्लिम समाजात झाले असतील नाही तर कोणतेही झाले असले तरी सगळ्यांनी आता बंधनं पाळलेले आणि ते शेवटी जनतेच्या आरोग्याशी आणि जीविताशी निगडीत आहे. त्याच्यामध्ये राजकारण करू नये, या प्रकारचं राजकारण करू नये, इतक्या खालच्या पातळीचं राजकारण केलं जाऊ नये असं माझं मत आहे. दुसरा एक विषय होता यशोमती ठाकूर यांचं जे कालचं स्टेटमेंट आहे त्या विधानावरून आघाडीमध्ये अजून काही कुरबुरी आहेत असं स्पष्ट होत आहे. हा काही कुरबुरीचा विषय नाही. आमच्या महिला व बाल विकास ज्या मंत्री महोदया आहेत यशोमतीताई, त्यांनी खूप चांगले काही प्रस्ताव आणलेले आहेत. त्यामध्ये जे मुलं पूर्णपणे निराधार झाली त्यांना सांभाळण्याचा विषय आहे आणि त्याकरता म्हणून आपल्या मान्य केलं आपण 1100 1150 काहीतरी रुपयाची मान्यता दिलेली आहे वित्त विभागानं. आता त्यांची इच्छा अशी आहे की त्याचं चांगलं पालनपोषण होण्याकरता तो 2500 असावा हा आग्रह त्यांचा आहे. यामध्ये असं आहे की ज्यास त्याचा विभाग सांभाळत असताना आणि योजना आणत असताना आणि विशेषतः अशा ज्या योजना भावनिक आहेत, कारण पोरके झालेले मुलं, निराधार झालेली मुलं त्यांना सांभाळायचं आहे, तर त्याकरता त्यांच्या विभागाकरता ते आग्रह धरतायत. आता वित्त विभागापुढच्या अडचणी वेगळ्याच आहेत. त्यांना शेवटी पैसा आज उत्पन्न एका बाजूला कमी झालेलं आहे, आर्थिक स्रोत कमी झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला खर्च मात्र चालू आहेत. त्यामुळे ते सुद्धा निर्णय घेत असताना काही अडचणी होत असतात. पण मला खात्री काय असं आहे की आज अडचण आहे, काही काळात अडचणी जातील. शेवटी हे निराधार तर सांभाळायचेच आम्हाला, हा आमचा आघाडीचा निर्णय आहे. नाही, पण मग अशी जाहीर विधानं करून सरकारमधलेच मतभेद समोर आणण्याचे कितपत योग्य वाटतं? नाही, याच्यात जाहीर असंपेक्षाही त्या बैठकीमध्ये एकंदर चर्चा त्या विषयाची होती म्हणून तिने आपलं मनोगत मांडलं आणि यामध्ये काय म्हणजे त्याच्यातून तुम्हाला वाद काय दिसतो? शेवटी वित्त विभागाकडे तर अपेक्षा खूप जणांच्या आहेतच, तशी त्यांची अपेक्षा फक्त ही जरा भावनिक गोष्ट आहे आणि ते जे समोर जे बसले होते त्यामध्ये आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांचे कुटुंबीय काही होते, त्यामुळे तो विषय त्या पद्धतीनं पुढं गेला आणि त्यांनी ती मांडणी केली. आम्ही आग्रह धरू वित्त विभागाला त्यांची मागणी पूर्ण करण्याकरता. माझं देखील ऊर्जा मंत्र्यांच्या बाबतीत अशाच पद्धतीनं एक समोर आलं होतं. ऊर्जा मंत्र्यांचं देखील प्रशासनातले अधिकारी ऐकत नाहीयेत किंवा त्यांच्या म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनीच थेट आरोप केला की नितीन राऊतांचं खात्यातले अधिकारी ऐकत नाहीत आणि त्यांनी आंदोलन सुद्धा केलं. नाही, असं आहे की एक लक्षात घ्या, आमचे भाई जगताप हे आमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत आणि ते कामगार पुढारी प्रथम आहेत आणि त्यांनी खूप चांगलं कामगारांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं राहिलेलं आहे. आज त्यांची जी भूमिका असते ती एका बाजूला ते कामगार पुढारी आहेत, कामगारांचे नेते तेच आहेत आणि मुंबईचे आणि काँग्रेसचे अध्यक्ष ते आहेत.
त्यामुळं कधी कधी असं असं होत असतं की कामगारांचा जो नेता आहे त्या कामगारांपुढं कामगारांचा नेता त्यांचा जास्त प्रखरपणे पुढं येत असतो. त्यातून ती भूमिका आग्रहाने मांडली एवढाच तो भाग आहे. तर मग समन्वय नाही का, चर्चा होत नाही का पक्षामध्ये? कारण जर हा विषय एवढा आंदोलन करण्यापर्यंत जातो तर नितीन राऊतांशी भाई जगताप चर्चा करू शकत नव्हते का, आपल्याशी चर्चा करू शकत नव्हते का? नाही नाही, असं आहे की त्यामध्ये म्हणजे तो काय आजचा विषय नाही, त्यांचा विषय जुना आहे. मंत्री बावनकुळेजी असताना सुद्धा त्यांच्यापुढं हा विषय झालेला होता. थोडंसं ज्यावेळेस मंत्री महोदय नितीन राऊत झाल्यानंतर पुन्हा चर्चा त्यांच्याशी झाली आणि त्यांचा आग्रह आहे कामगारांचे नेते म्हणून आणि काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम व्हावं हा आग्रह आहे. आणि कधी कधी पत्रकार लिडिंग क्वेश्चन्स करीत असतात, लिडिंग क्वेश्चन्स म्हणतात त्याला. प्रश्न असा टाकायचा की त्याला दुसरं उत्तर नसतं आणि त्यामुळं त्यांच्यातला कामगार पुढारी जागा झाला असावा आणि त्यातून ते बोलले असतील. सुभाष जाधव यांच्या मृत्यूनंतर आता फडणवीस म्हणतात की सरकारला गरिबांकडे पाहायला वेळ नाही. कोण कोण सुभाष जाधव मंत्रालयात नाही, ती घटना तर दुर्दैवी आहे, परंतु देवेंद्रजींना बोलण्याचा फार अधिकार नाही. त्यांच्या काळामध्ये मंत्रालयात काय घडलं होतं पुन्हा आठवण करून देण्याची आवश्यकता नाही, कटू आहे त्या गोष्टी. परंतु दुर्दैवी घटना आहे हे मान्य करावं लागेल, असं होऊ नये. काही दिवसांपूर्वी विरोधकांची बैठक झाली, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बरेच विरोधी पक्षाचे नेते आले होते. एक कार्यक्रम ठरवण्यासंदर्भात देखील चर्चा झाली. यामध्ये पुन्हा एकदा एक नेतृत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे की यानंतर नेतृत्व पुढे जाऊन कोण करणार? आज केंद्राचं बोलताय का राज्य? केंद्राचं बोलतोय. नाही, आता असं आहे की शेवटी ते इतक्या उच्च पातळीला ते एकत्र येतात, ते सक्षम आहे सगळे निर्णय घ्यायला. स्वतः आदरणीय सोनियाजी हे सगळ्यांना पुढाकार घेऊन एकत्र आणतायत. ती काळाची गरज आहे, देशाकरता गरज आहे, लोकशाहीकरता गरज आहे. ते निर्णय घेतील, योग्य निर्णय घेतील. आज सोनियाजी नेतृत्व तर करतायत. दही हंडी को लेकर के जिस तरीके से आज बैठक हुई उसमें क्या निर्णय हुआ और किस तरीके से आगे सरकार करेगी? ऐसा कि दही हंडी हमारा गोकुल अष्टमी का जो त्यौहार होता है वो बहुत धूमधाम से यहाँ मनाया जाता है, वहाँ उसमें दही हंडी है। लेकिन अभी ऐसा है कि कोरोना का जो संकट आज सब पर है, तीसरी वेव आने का खतरा भी है, तो इसमें आखिर महत्व देना चाहिए लोगों के आरोग्य को और उनके जीवित को। तो इसके लिए जो डिसीजन होगा वो ऐसा होगा कि आखिर लोगों का आरोग्य इम्पोर्टेंट है और जीवित इम्पोर्टेंट है, इसके मुताबिक डिसीजन होगा। लेकिन जिस तरीके से बीजेपी कह रही है कि हिंदू त्योहारों को हुआ, हिंदुओं के त्योहारों पर सरकार जानबूझकर इस तरीके से कर रही है और वो दही हंडी मनाएंगे कैसे भी करके, इस तरीके ऐसा कुछ नहीं है। आप देखेंगे तो सभी त्यौहार सभी लोगों ने, सब धर्म के लोगों ने अब तक तो उन्होंने डिसिप्लिन किया है, आगे भी करेंगे। अर्थव्यवस्था चलने को लेकर सरकार ने कुछ छूट दी है, उसको लेकर के विपक्ष अब कह रहा है कि त्योहारों को भी छूट मिलनी चाहिए। ऐसा है कि कोरोना का संकट है ना, ये ऐसा है कि इसमें किसी ने पॉलिटिक्स नहीं करना चाहिए। ये दुर्भाग्यपूर्ण है कि बीजेपी पॉलिटिक्स इसमें भी करती है और उनको तो अधिकार नहीं इस महाराष्ट्र में ऐसा पॉलिटिक्स करने की, क्योंकि यूपी में उनका परफॉर्मेंस कैसा है वो सब लोगों ने देखा है। यहाँ कुछ रिस्ट्रिक्शन कम किए हैं, रिलीज किए हैं, तो वो अर्थव्यवस्था चलनी चाहिए इसलिए किए हैं। अभी त्यौहार ये तो हमने सब ने मिलकर ही बोलना चाहिए कि अभी त्यौहार ये हम थोड़ा सा सीधे पद्धति से करेंगे, उसमें कोई भीड़ नहीं करेंगे, ये तो सबको मालूम है और सब उसके मुताबिक काम करेंगे। यशोमती ठाकुर ने जिस तरीके से वक्तव्य किया, आप उसमें थे, उस मंच पर उन्होंने कहा कि पैसे और फाइल रोकी जा रही है वित्त मंत्रालय द्वारा। नहीं, उनकी मांग है कि जो बच्चे निराधार है, उनको माता पिता कोरोना के संकट में गुजर गए हैं, वो बच्चों को संभालना है, तो वो तो स्कीम बनाई है उन्होंने, यशोमती ताई ने, तो उसके स्कीम में 1100 रुपये दे दिए। उनकी मांग है 2500 रुपये की, तो वो मिलना चाहिए, ये वित्त विभाग को मांग रही है और उसके लिए मेरी हेल्प चाहिए, ऐसे बोल रहे हैं। आखिर आपके स्कीम के लिए अच्छा फंड्स मिलने चाहिए, स्कीम सक्सेसफुल होनी चाहिए, बच्चों का, निराधार बच्चों का संगोपन अच्छे तरह से होना चाहिए, ये भावना इसमें।
इसमें बाकी कुछ नहीं। उसका ऐसा कुछ नहीं कि हमारे आघाड़ी में कुछ बिगड़ी है, ऐसा कुछ नहीं। हम साथ में जाते हैं, काम करते हैं, कुछ छोटे छोटे इश्यू आते हैं तो हम उससे मार्ग निकालते हैं। समन्वय की क्या कमी दिख रही है क्या, क्योंकि आए दिन बिल्कुल नहीं। आप ऐसा देखेंगे कि राष्ट्रवादी के कुछ मिनिस्टर भी उनके डिपार्टमेंट को फंड्स मिलने के लिए जाते होंगे ना, तो हमें नहीं मिला, मुझे मिलना चाहिए, वैसा हमारे भी है। एक सवाल और भी है कि जिस तरीके से खास करके आज संजय राउत ने एक वक्तव्य किया कि जो 19 पार्टियों की सरकार यूपीए में है, जिनको सोनिया जी ने बैठक करी, वहाँ पर उसमें कई ऐसे जो पार्टियां हैं जो मृतक हो चुकी है, मतलब उसमें कोई दम नहीं बचा, और ऐसे लोगों को हम काउंट करके अगर 2024 को हम लक्ष्य बनाएंगे तो हम नहीं जीत सकते हैं। कुछ करिश्मा करना होगा यूपी अध्यक्ष को और तमाम सारे लोगों को। यानी आखिर मुझे तो संजय राउत जी को क्या कहना है ये उनसे समझ लेना चाहिए। मुझे अभी तक मैंने पढ़ा नहीं, सामना में तो कोई ऐसी बात नहीं दिखाई दी मुझे, लेकिन मैं समझ लूँगा कि आखिर उनको कहना क्या था। सर एक सवाल और है कि जिस तरीके से हाल में देवेंद्र फडणवीस ने कहा कि मंत्रालय के बाहर जो व्यक्ति ने आत्महत्या करी है, ये निश्चित तौर पर दुखद है और सरकार कहीं न कहीं किसान विरोधी है। ये घटना तो दुखद है, लेकिन सरकार किसान विरोधी नहीं है। और आखिर देवेंद्र जी को भी ये बात कहने की कोई ज़रूरत नहीं और अधिकार भी नहीं है, क्योंकि उनके कार्यकाल में बहुत सारी आत्महत्या किसानों की यहाँ भी हुई है। यहाँ भी किसानों ने आत्महत्या की थी। धर्मा पाटिल नाम का किसान का आत्महत्या सबको आज भी याद है। तो इनको वो अधिकार ही नहीं देवेंद्र जी को ये बात कहने की। आई भवानीचा गजर म्हणजे